नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागात जी पोलीस भरती 2024ची जाहिरात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात मी काय करत आहे, की तुम्हाला नागपूर या विभागाकरता जी जाहिरात आहे, नागपूरमध्ये SRPFची एक आहे. त्याच्यानंतर दुसरी जे पाहिलं तर चालक शिपाईची पण आहे, कारागृहाची पण असणार आहे. त्या सगळ्या जाहिराती तुम्हाला काय करणार, की मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं जर आपण गेलो तर आपल्याला इथं नागपूर शहरसाठी ही जाहिरात दिसणार आहे नागपूर शहरसाठी. आता नागपूर शहरमध्ये जर बघाल तर 374 पदं एवढी आहेत. नागपूरमध्ये सॉरी 347 एवढी पदं आहेत. त्याच्यासाठी SC साठी 19 पदं आहेत. ST साठी 18 पदं आहेत. 8 पदं BJA साठी आहेत. 7 पदं NTB साठी आहेत. 11 पदं NTC साठी आहेत. NTD साठी 21 पदं, एक आहे SBC साठी 17 पदं OBC साठी आहेत. 38 पदं SBC साठी आहेत. SEBC साठी आहेत. EW साठी 38 पदं आहेत. त्याच्यानंतर 169 जी पदं आहेत ती आहेत ओपनसाठी असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये 3 पदं जी आहेत ती अनाथसाठी राखीव असणार आहे. ओके. ही झाली कॉन्स्टेबलची जाहिरात. त्याच्यानंतर ना नागपूर ग्रामीणमध्ये जर बघाल तुम्ही नागपूर शहर झालेलं आहे. नागपूर ग्रामीणची ही एक जाहिरात होती. तर नागपूर ग्रामीणमध्ये 124 पदासाठी भरती प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी SC साठी 16 आहेत. ST साठी 9 पदं आहेत. VJA साठी 4 पदं आहेत. त्याच्यानंतरनं NTB साठी 3 पदं आहेत. NTC साठी 4 पदं आहेत. NTD साठी 2 पदं आहेत. SBC साठी 2 पदं आहेत. OBC साठी 24 पदं. SEBC साठी 12 पदं. EW साठी 12 पदं. 36 पदं ओपनसाठी आहेत. टोटल 124 पदांसाठी आहे. त्याच्यानंतरनं पुढे जर गेलो आपण हे चालक शिपाईसाठी जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये इथं नागपूरसाठी आय थिंक माझ्या माहितीनुसार तरी पदभरती नाही आहे नागपूरमध्ये. SRPFसाठी आहे आणि कारागृहासाठी आहे. तर बघा नागपूरमध्ये इथं गेल्यानंतर नागपूर गट 4 मध्ये येतं. इथं आता ही आहे 242 पदांकरता भरती आहे. ST साठी आता इथं 30 SC साठी 30 पदं आहेत. ST साठी 13 पदं आहेत. VJA साठी 8 पदं आहेत. NTB साठी 9 पदं आहेत. NTC साठी 5 पदं आहेत. NTD साठी 4 पदं आहेत. SBC साठी 7 पदं आहेत. OBC साठी 60 पदं आहेत. EWS साठी 25 पदं आहेत. SEBC साठी 25 पदं आणि टोटल जर सॉरी ओपनसाठी आहेत ती आहेत 56 पदं अशी 242 पदं असणार आहेत इथे SRPFसाठी. त्याच्यानंतर ना आता शेवटचं जे आहे ते आहे इथं नागपूरमध्ये एकच आहे असं ओके. काटोलसाठी एक आहे. काटोल नागपूरसाठी. नागपूरच्या ठिकाणी 2 आहेत. काटोलसाठी एक आहे. तर याच्यासाठी हा काटोल नागपूर आहे येतं. तर याच्यामध्ये जर टोटल बघितलं तर 61 पदांसाठी भरती आहे. SC साठी 5 पदं, ST साठी 14 पदं, VJA साठी 1 पद आहे, NTB साठी 2 पदं आहेत, NTC साठी 1 पद आहे, NTD साठी 1 पद आहेत, SBC साठी 1 पद आहे, 13 OBC साठी, EWS साठी 6 पदं आहेत, SEBC साठी 6 पदं, EWS 11 पदं, ओपनसाठी 5 पदं, अशी 61 पदं आहेत. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर कारागृहामध्ये जर बघाल तर आपण नागपूरमध्ये तर याच्यामध्ये जर पाहिलं तर 255 पदांकरिता ही भरती आहे. 255 पदांकरता भरती आहे. तर इथं जर पाहिलं तुम्ही तर 26 पदं SC साठी आहेत. ST साठी 17 पदं आहेत. त्याच्यानंतरनं VJA साठी 5 पदं आहेत. त्याच्यानंतरनं NTB साठी एकही पद नाही. NTC साठी 15 पदं आहेत. NTD साठी 7 पदं आहेत. एस SBC साठी 4 पदं आहेत. 44 पदं आहेत ती याच्यासाठी आहेत. OBC साठी आहेत 26 पदं. SEBC साठी आहेत 26 पदं. EWS साठी आहेत. त्याच्यानंतर 85 पदं ओपनसाठी आहेत आणि अशी टोटल 255 पदं आहेत. तर ही नागपूरसाठी एवढी मोठी भरती आहे. लक्षात घ्या नागपूरसाठी खूप मोठी भरती आहे. तर ही जाहिरात असणार आहे ती 15 तारखेपर्यंत शेवट तारीख आहे 15 एप्रिलपर्यंत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नाही त्यांनी काय करा की प्लीज फॉर्म भरून घ्या. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.